नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की घरामध्ये सर्वांच्या समोर ईश्वरी आजीला बोलते, आजी शेवटच्या श्वासापर्यंत मला या घराचं सुख महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करेल. आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी अर्णव येतो आणि बोलतो, काही लोकांना सर्वांचे मन जिंकण्यासाठी खोटं बोलणं जमतं. तेव्हा ईश्वरी देखील भावूक होऊन अर्णवकडे पाहू लागते. त्यानंतर आपण पाहतो राजेश ईश्वरीला बोलतो, ईश्वरी तू माझी हो, मी तुला त्या अर्णव राजश्रीकेपेक्षा जास्त सुखामध्ये ठेवेल. तेव्हा ईश्वरीला राग येतो आणि ईश्वरी बोलते, अर्णव राजश्रीकेची बायको आहे मी, त्यांच्यासोबत रोज जरी भांडण केलं तरी मी त्यांच्यासोबत सुखाची आहे. आणि तेव्हा राजेश बोलतो, जर मी ठरवलं तर तुला एका सेकंदामध्ये इथून पळून घेऊन जाऊ शकतो. तेव्हा ईश्वरीला राग येतो आणि ती आपल्या हातातला पाण्याचा ग्लास त्याच्या तोंडावर फेकून मारते आणि बोलते, असा तू कधी विचार देखील करू शकणार नाहीस. मी अर्णव राजश्रीकेची बायको आहे आणि मी तुला हे असं कधीही करू देणार नाही. तेव्हा राजेश रागाने ईश्वरीकडे पाहू लागतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये राजेश कशाप्रकारे आपल्या अपमानाचा बदला घेणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.